अमित शहा अजित पवारांमध्ये सह्याद्रीवर 20 मिनिटं चर्चा, भुजबळांना मंत्रिपद तर धनंजय मुंडेही पुनर्वसनासाठी आग्रही. अजितदादा शहांच्या भेटीनं राजकीय वर्तुळात चर्चा. मुंबईत मे महिन्यात 295 मिलीमीटर पाऊस, 107 वर्षांचा रेकॉर्ड मोडला. सकाळपासून झालेल्या पावसानं दादर, वांद्रे, सायन, भायखळा, अंधेरी आणि उपनगरातील रस्ते पाण्याखाली. वाहन चालकांची मोठी कसरत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून राज्यातील पावसाच्या स्थितीचा आढावा. संपूर्ण प्रशासनाला अलर्ट मोडवर राहण्याच्या सूचना. ज्या ठिकाणी नुकसान झालं तिथं तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश. ठाण्यात पुढील 24 तासात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता. नागरिकांनी सतर्क राहण्याच्या मंत्रालयातील आपत्ती कक्षाकडून सूचना. उपमुख्यमंत्री शिंदेंकडून आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांशी चर्चा. राज्यात पुढील 3 दिवस मुसळधार पावसाचा इशारा. ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, पुणे, साताऱ्याला रेड अलर्ट, तर सिंधुदुर्ग, अहिल्यानगर, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, बीड, लातूर, धाराशिवला ऑरेंज अलर्ट जारी. राज्यात कोसळलेल्या पावसाचा शेती पिकांना मोठा फटका. कांदा, ऊसाच्या पिकांचं मोठं नुकसान. क्षणात उद्ध्वस्त झालेल्या संसारामुळे आता शेतकऱ्यांच्या अश्रूंचा बांध फुटला. भाजप आणि मिंधेंच्या टोळीकडून 3 वर्ष मुंबई महापालिकेची फक्त लूट. एका पावसात भ्रष्टाचार उघड पडला. भुयारी मेट्रो मार्गातील पाण्यावरून उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल. मेट्रो स्थानकाच्या संरक्षक भिंतीचं काम अपूर्ण असल्यानं पाणी शिरलं. काम लवकरच पूर्ण करणार. वरळी मेट्रो स्थानकाच्या दयनीय स्थितीनंतर उपमुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया.